मातक समाजाच्या अरुणदादा नरसाळे, बाबा गणेश पवार, सागर भील, नंदू भील, देऊळवाड्याचं धारणा करायचा घाटेच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण कौंद्या उपस्थित करून घ्यायचा. जळगाव तालुक्याचा या ठिकाणी बूथ प्रमुखांचा आणि शिवदूतांचा आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे. आता धरणगाव तालुक्याचा पुढच्या टप्प्यामध्ये मेळावा घेण्यात येईल. याच्यामध्ये निवडणुकीच्या बाबतीमधल्या आपल्या कार्यकर्त्यांना सूचना देणे, त्याचबरोबर सरकारने केलेली कामं, त्याचबरोबर पुढच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जी कामं केलेली आहेत, सरकारने जी कामं केलेली आहेत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ज्या योजना राबवल्या आहेत, त्या सगळ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणे हेच काम आता हे 60 दिवस आहे. आणि त्याचबरोबर मतदारापर्यंत पोहोचणे, मतदारांच्या मध्ये आपल्या प्रचार प्रसार करणे. त्यांना आम्ही हेच आवाहन केलं की 58 महिने आम्ही आपल्याकरता काम केलं आहे, आता 2 महिने तुम्ही आमच्याकरता काम करा, जेणेकरून पुढचे 58 महिने हे आपले सुखकर जातील. बिलकुल साथदार म्हणून आम्ही जनतेचं काम करत असतो. नेहमी आम्हाला ज्या पद्धतीने आमचा मालक काम सांगत असतो त्याचप्रमाणे आम्ही मालकाचं काम करत असतो. मी उद्धव साहेबांच्या बाबतीत नाही बोललो, हे राऊतांच्या बाबतीत बोललो. आपण पूर्ण ऐका, असा गैरसमज करू नका. कारण की उद्धव साहेबांना आम्ही समजून सांगत होतो, पण आजूबाजूचे जे लोक आहेत या लोकांनी त्यावेळेस जर नीट सांगितलं नसतं, त्यांना लाज वाटली पाहिजे होती की ज्यांनी आम्हाला ह्या लोकांना बाहेर काढलं. ही आम्ही राऊतांच्या बाबतीत बोललो आहे आणि बोललो आहे. काही कार्यकर्ते, आमच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा काही प्रमाण आहे, 1-2% ते आम्हाला ऐकायला मिळतं. त्यापेक्षा मग अशी सडकं काम आम्हाला नको आहे. आम्हाला हे सडकं काम नको आहे. 1-2 पण माणूस आमचा असा असला पाहिजे की त्याच्या पाठीवर शिक्का आहे ना, तर समोरच्याला वाटलं पाहिजे की हे पक्का गुलाबराव पाटील का आदमी आहे, शिवसेने का आदमी आहे. बघायची बी हिंमत नाही झाली पाहिजे. त्याला म्हणता कार्यकर्ता, नाही तर इकडे बोलतो तिकडे बोलतो, म्हणजे त्याला काय अर्थ आहे. तू एकीकडे राहा बाबा, एकीचं काम कर. असं आहे थोडंफार, ते बोलल्याने सुधरून जातील काही. राहुल गांधींना बाकीच्या गोष्टी समजल्या असत्या तर कधीच ते पुढे गेले असते, पण ते कसं आहे, बाबल्या काम चाललं आहे. महायुतीमध्ये जवळपास 40 जागांवर एकमत होते. वाद असलेल्या 40 जागांची यादी माध्यमांच्या हाती लागलेली आहे. हे बघा, हे वाद चालणारच आहे. 3 पक्ष एकत्र आल्यानंतर हे वाद चालणारच आहे. पण शेवटी वाद संपवण्याकरता नेते लोक प्रयत्न करत असतात, ते कोणतेही पक्ष असो. आगामी निवडणुकीमध्ये ठाकरे गट मुस्लिम उमेदवार पण देणार आहे बहुतेक शक्यता. ते काय सांगायची गरज राहिली का आता? आपले जे विरोधक आहे काही फोटो व्हिडिओ व्हायरल करतात, आपले जे विरोधक आहे काही फोटो व्हिडिओ व्हायरल करतात. हे बघा, आता काल परवाकडे जे गणपतीची पावती फाडायला गेले त्यांच्या गळ्यात फटका टाकला. अरे गणपती बाप्पाचं बाप आहे बाबा, गणपती बाप्पा करता सगळ्या पक्षाकडे कार्यकर्ते पावती फाडायला जातात, मग गळ्यात फटका टाकायचा. मग आता भांडवल काहीच नाही ना, मग हे आमच्या पक्षामध्ये प्रवेश केले ते लोक येऊन आम्हाला संध्याकाळी भेटतात की बाबा आम्ही अशा करता गेलो, तर पण अशी चूक झाली. तर हे आता हे शेवटचे प्रयत्न आहेत. 5 वर्ष काहीच करायचं नाही, सीजन आलं की वर्षभर फिरायचं, मग 10 RP फिरायचं, मरायच्या पहिले पोचायचं, मग मरतोय का आला त्याच्या घरी. म्हणजे 4 वर्ष 5 वर्ष काही करायचं नाही. आमची गाडी कायम चालू असते, त्यामुळे निश्चितपणाने लोक भुलणार नाही. हे आपण आजच्या उपस्थितीवरून पाहिलं असेल की 3 दिवसाची ही आमची तयारी आहे. फक्त हा एकच तालुक्याचा प्रमुख लोकांचा मेळावा होता. 2 तालुक्याचा लावला असता तर इथं बसायला जागा नसती. कोण? त्यांचं तसंच आहे ना. शेवटी इथे जाहीरनामा जर स्थापन करायचा असेल, द्यायचा असेल, तर काँग्रेसला, राष्ट्रवादीला विचारावं लागेल, उद्धव साहेबांना विचारावं लागेल. उद्धव साहेबांना त्यांचा जाहीरनामा साकारायचा, दोघांना विचारावं लागेल. आणि त्यांचा अजिंठा हा एक नाही ना. हे बघा, ज्यांनी असं चुकीचं काम केलं त्यांना जेलमध्ये टाकण्याचा आम्ही आदेश केलेला आहे कॅबिनेटमध्ये. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जो सपडेगा बाहर नहीं आने का, अंदर ही रहने का उसने. मला नाही माहिती काय. हे त्यांचं व्यक्तिगत मत असावं. भाग्यश्री आत्रामच्या गेल्या पोरांकडे गेल्या ना, तिच्यावर धर्मराव बाबा आत्रामजे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की स्वतःच्या वडील सोडून त्यांनी नवीन वडील शोधावं असं त्यांनी म्हटलं आहे. स्वतःच्या मुलावर बोललेत ते असं.
आता त्यांनी मुलींनी जर पक्ष सोडला असेल तर त्यांना नेतृत्व त्यांनी दुसऱ्याचं स्वीकारलं असेल आणि वडीलकीच्या नात्याने ते बोलले असतील. महायुतीला विदर्भात 25 जागा मिळण्याचा भाजपच्या सर्वेतून निकष आहे आणि नागपूरमध्ये केवळ भाजपच्या जागा मिळणार असल्याचं सर्वेतून दाखवलं. मला एवढं माहीत नाही. शेवटी हे ठरवण्याचे अधिकार वरिष्ठांचे आहे आणि सर्वे करण्याचे अधिकार तुमचे आहे. भाऊ फक्त हिंदूंशी व्यवहार करण्याची सर्वांनी शपथ घेतली पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणेंनी केलं आहे. नितेश राणेंनी हे त्यांचं वक्तव्य केलेलं आहे, पण मला तरी असं वाटतं की देशामध्ये सगळेच मुसलमान अशा पद्धतीने असतात असं नाही. जे कोणी पाकिस्तान धार्जिणे आहे, बांगलादेशी धार्जिणे आहे, यांच्या बाबतीमध्ये वक्तव्य करणं हे योग्य आहे. त्यांनी हे वक्तव्य करत असताना सगळेच मुसलमान देशद्रोही आहे किंवा सगळेच मुसलमान चुकीचे आहे असं म्हणू नये, असा आमची सल्ला आहे.